पण कांद्याच्या प्रश्नावरनं कुठेतरी फटका बसेल आहे. तो कांद्याच्या प्रश्नावर फटका थोडाफार जे नाराजी लोकांमध्ये आहे, परंतु भारत सरकार जो आहे हे शेवटी असं आहे की आम्ही सुद्धा प्रयत्न केले. मग त्यांनी मागे सांगितलं की 46,000 टन आम्ही काढतो. नंतर परत आता अजितदादा आणि सगळी मंडळी जे आहेत ही अमित शहाना भेटते म्हणून आम्ही आणखीन पाठवतो. तर ते बॅलन्स करतायत की कुठल्याही परिस्थितीने शहरामध्ये कांद्याचे भाव हे जास्त वाढता कामा नये आणि ती परिस्थिती पाहून जे आहेत ते सतत जे आहे काही कांदा निर्यात करायचा, परत भाववरती उचलायचे, असं सध्या चालू आहे निवडणुकीच्या वेळ. कारण काय की एकदा कांद्याच्या प्रश्नावरून महाग झालं म्हणून दिल्ली सरकार कोसळलं होतं म्हणे. तेव्हापासून बाकीचं काय माहीत नाही मला, पण कांद्यावर सगळ्यांचं लक्ष असतं की काय करायचं. तर मला असं वाटतं की आमचेही प्रयत्न सुरू आहेत आणि मी मगाशी विचारलं तर 1600-1700च्या वरती भाव आहेत. तर ठीक आहे, अधिक भाव मिळाले तर कोणाला नको आहेत, परंतु फार पडलेत असं काही वाटत नाही आहे. आधी प्रत्येक वेळेला 5,000चे भाव मिळेल असं पण होणार नाही. पण आमचे प्रयत्न सुरू आहेत की जास्तीत जास्त निर्यातीला आणखीन कांदा पाठवावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.